सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 10वा युनिट हायर एज्युकेशन याच्यात येणारा अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण बघूया. पॉईंट्स टू रिमेंबरमध्ये एज्युकेशन हा जो शब्द आहे, एज्युकेशन म्हणजे शिक्षण. एज्युकेशन हा शब्द लॅटिन भाषेच्या एज्युकेयर या शब्दापासून बनलेले आहे. एज्युकेयर म्हणजे टू ब्रिंग अप वाढवणे असा त्याचा अर्थ होतो. एज्युकेशन हा आता सध्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोकरंट लिस्टमध्ये आहे, समवर्ती पट्टीमध्ये एज्युकेशन आहे. 1976ला 42वा कॉन्स्टिट्यूशन्स अमेंडमेंट अनुसार एज्युकेशन हा कोकरंट लिस्टमध्ये गेलेले आहे. 7वा शेड्यूलप्रमाणे भारताचे जे फर्स्ट प्रधानमंत्री होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी युनिव्हर्सिटीबद्दल असे एक कोटेशन्स त्यांनी सांगितलेले. युनिव्हर्सिटीबद्दल एक वाक्य त्यांनी बोललेले आहेत. तो खूप प्रसिद्ध झालेले तो वाक्य. पेपरला ह्याच्यावरती प्रश्न विचारतात, युनिव्हर्सिटीबद्दल अशी वाक्य बोललेले व्यक्ती कोण म्हणून. ओके, 100% हे प्रश्न येतील, लक्षात ठेवा. युनिव्हर्सिटी विद्यापीठ म्हणजे काय? युनिव्हर्सिटी स्टँड्स फॉर ह्युमॅनिझम फॉर रिझन. विद्यापीठ हे मानवांच्या कल्याणासाठी असायला पाहिजे. फॉर ॲडव्हेंचर ऑफ आयडियाज, जे नवीन कल्पना आहे त्या नवीन कल्पना बाहेर काढण्यासाठी विद्यापीठ असायला पाहिजे. आणि फॉर द सर्च ऑफ ट्रूथ, सत्य शोधन करण्यासाठी विद्यापीठ असायला पाहिजे. विद्यापीठ कशासाठी असतो? विद्यापीठ मानवांचा चांगलं होण्यासाठी, मानवांचं कल्याण करण्यासाठी, नवीन कल्पनांचा वाढवण्यासाठी आणि ट्रूथ सर्चिंग करण्यासाठी. युनिव्हर्सिटी स्टँड्स फॉर ऑनवर्ड मार्च ऑफ ह्युमन रेस टुवर्ड इवन हायर ऑब्जेक्टिव्ज. जे मानवजात आहे, मानवजात अजून प्रगतीपथावर नेण्यासाठी विद्यापीठ काम केला पाहिजे. इट इज द डिस्चार्ज it is the university discharge their duties adequately. युनिव्हर्सिटीने त्यांचं कार्य अतिशय प्रामाणिकबद्धाने ते केलं पाहिजे. देन इट इज वेल विथ द नेशन अँड द पीपल. जर विद्यापीठ चांगल्या रीतीने कार्य करत असेल तर त्याच्यामुळे लोकांचे कल्याण होईल आणि देशांचा विकास होईल, अशी एक व्याख्या ही टोल्ड अबाउट युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी स्टँड्स फॉर ह्युमॅनिझम फॉर रिझन, for adventure of ideas and for the search of truth. It stands for the onward march of human race toward even higher objectives. It is the universities discharge their duties adequately, then it is well with the nation and the people. ओके, आता जर प्राचीन शिक्षण पद्धती आपण पाहिलो तर तिथं काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, तेवढं बघूया. नालंदा म्हणून एक विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ सध्या आपलं बिहारमध्ये आहे. कीर्तिशक 427ला त्याची स्थापना झाली. आता परवा 1980ला नालंदा विद्यापीठ हा UN वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये गेलेले आहे. पुष्पगिरी म्हणून एक विद्यापीठ सध्या ओरिसा म्हणजे जुन्या काळात ओडिसा राज्यात होती. विक्रमशिला या विद्यापीठाची स्थापना धर्मपाल या राजाने केलेली आहे. घटिका म्हणून एक प्लेस आहे, जसं शाळा, मदरसा. मदरसा म्हणजे मुस्लिम, जे मुघल पिरियडात हायर एज्युकेशन घेणारा जो मुस्लिम लोकांनी जे हायर एज्युकेशन घेत होते त्या प्रदेशला मदरसा म्हणत होते. आता जसं शाळा, कॉलेजेस, विद्यापीठ, तसं पूर्वी घटिका म्हणून होते. घटिका म्हणजे लर्निंग प्लेस किंवा लर्निंग सेंटर. उपनयन, घर सोडून शिक्षणासाठी जे लोक जात होते त्या प्रोग्रामला उपनयन, घरातून बाहेर जाणे, कुठं? शिक्षण घेण्यासाठी. परिषद म्हणजे अकॅडमिक. आता जुने काळात जे आर्यभट्टा, पाणिनी, कौटिल्य, पतंजली, चरका, जीवका, हे जीवका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. चरका आहे, पाणिनी एक ग्रामरियन आहे, त्याने अष्टाध्याय म्हणून एक पुस्तक लिहिलं त्याने, ग्रामर. कौटिल्य आपण चाणक्य म्हणतो, अर्थशास्त्राबद्दल त्याने दिलेलं आहे. पतंजली योगाबद्दल माहिती सांगितलेलं आहे. आर्यभट्ट, अशी त्या व्यक्तींचं नावं तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. नमस्कार. अजून घ्यायचं 12:30 1 वाजत आहे हो दादा.
घ्यायचं का नाही घ्यायचं? आर यू रेडी? आय एम रेडी. सी, पुन्हा 12:30 वाजले. किती वाजायला लागलो पुन्हा? 12 वाजले, 12:30 वाजले. अजून एक घेऊ आपण.